वर्गीय करना रामकृष्ण
चरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हेच माझे हरी रुचिराम हेच माझे हरी रुचिराम चरण दृष्टी विटेवरी साजिरी चरण दृष्टी विटेवरी साजिरी हेच माझे हरी रुचिराम लगे मालिक पदार्थ हेच माझे आसन को देवा हेच माझे आसन को सामाजिक पदे दुःखाची चिराय पाटील बा म्हणा जय इकडे ना पुढे समाचरण द्रोटे विटेवरी साजिरी समाचरण द्रोटे समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी
साजे रे समचरण दृष्टि विठेवरी साजे तेरा होते थे माझी हारी रुतीरा हो आली कन लागे माईक पदार्थ आली कन लागे माईक पदार्थ समचरण दृष्टि विठेवरी साजे रे समचरण दृष्टि विठेवरी साजे रे तेथे माझी हारी रुतीरा तेथे माझी हारी रुतीरा आणि कन लागे माईक पदार्थ आणि कन लागे माईक पदार्थ माझे आर्त नको देवा
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेच दुश्चित जनी जडो देसी अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुका म्हणे त्यांचे कळल्या मा वर्म तुका म्हणे त्यांचे कळल्या मा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा विठ्ठल विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया यांच्या कृपा सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह मिलादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा असो समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी नृत्य राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सकल संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचा देवाच्या स्वरूप लक्षणाविषयीचं वर्णन करणारा गाथेच्या प्रारंभी पहिलाच अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने आजची ही कीर्तनरूपी सेवा ही नैमित्तिक स्वरूपाची सेवा आहे. आदिशक्ती कमलजा मात्या देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त चालू असणारी ही सेवा आहे. 1 शताब्दी खऱ्या अर्थाने या उत्सवाला पूर्ण झाली. 100 वर्षापेक्षाही जास्त जुनी असणारी स्वरूपाचा हा उत्सव आणि या उत्सवाच्या प्रारंभी आजची पहिल्या दिवसाची ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने आज आदिशक्ती मुक्ताईंचा जन्मदिवस जयंती त्याचप्रमाणे संत बहिणाबाईंची पुण्यतिथी आणि आजचा आपल्या नवरात्र उत्सवाचा आदिशक्ती कमलजा देवी मातेच्या उत्सवाचा प्रारंभीचा पहिलाच दिवस. माझ्या जीवनातील कीर्तन करायचं सुद्धा आजचा हा पहिलाच दिवस. म्हणून आजच्या या मंगल दिनी मंगल समयी तुकोबारायांच्या गाथेतील पहिल्याच स्वरूपाचा अभंग निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस हा माझ्या जीवनातील सोन्याचा दिवस आहे. आज दिवस
वर्षे अमृत पाहायला. खऱ्या अर्थाने आदिशक्ती कमलजा देवी मातेच्या या मंदिराचा इतिहास हा खऱ्या अर्थाने 200 ते 250 वर्ष जुना अशा स्वरूपाचा लिखित स्वरूपाचा इतिहास आहे. मौखिक परंपरेने आलेल्या ज्ञानातून आणि इतिहास वाङ्मय मंडळाकडे असणाऱ्या लिखित स्वरूपाच्या पुराव्यातून खऱ्या अर्थाने आदिशक्ती कमलजा देवी मातेच्या मंदिराची नोंद 1710 सालची सर्वात पहिली नोंद आहे. ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असे राजा शिवछत्रपतींचे ज्येष्ठ चिरंजीव व स्वराज्याचे दुसरे धाकले धनी अर्थात शंभूराजे ज्या वेळेस औरंगजेब महाराष्ट्राची स्वारी करण्यासाठी आला व संभाजीराजांची हत्या झाली. संभाजीराजांच्या हत्येनंतर महाराणी येसूबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई व बाळराजे छत्रपती शाहू महाराज यांची रायगडावरनं अटक करण्यात आली. यांना अटक करून दिल्लीला नेण्यात आले. दिल्लीला नेण्यात आल्यानंतर त्यावेळेस स्वराज्याचा कारभार हा रायगडावरून पाहिला जात नव्हता. स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी धर्मपत्नी महाराणी ताराबाई या जिंजीच्या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार बघत होत्या. अशा असणाऱ्या समयी औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर इसवी सन 1707 1689 शंभूराजांची हत्या झाली. त्यानंतर दिल्लीला तब्बल 18 वर्षाची कैद ही छत्रपती शाहू महाराजांना होती. 1707 साली औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने दिल्लीच्या तख्तावरती कोण बसणार या भांडणातून शहजादा मुअज्जम आणि शहजादा अकबर या दोन भावांमध्ये दिल्लीमध्ये युद्ध सुरू झाले. अशा यावेळी महाराष्ट्रातील राजाच्या पत्नी व चिरंजीव हे खऱ्या अर्थाने दिल्लीला आहे. यावेळेस महाराष्ट्रातून दिल्लीवरती आक्रमण होऊ शकते ही भीती औरंगजेबाच्या दोन्ही मुलांना लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी दुसरे छत्रपती शाहू महाराज व त्याचप्रमाणे महाराणी येसूबाई यांची दिल्लीवरून सुटका केली. ज्यावेळेस दिल्लीवरून सुटका करून महाराणी येसूबाई व छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रात परत आले त्यावेळेस महाराष्ट्राचा कारभार हा खऱ्या अर्थाने महाराणी ताराबाईंच्या हातात होता. स्वराज्याचा कारभार खऱ्या अर्थाने म्हणले पाहिजे. परंतु या स्वराज्याच्या कारभारामध्ये असताना एक स्त्री सुद्धा स्वराज्याचा कारभार करू शकते हे खऱ्या अर्थाने महाराणी ताराराणींनी लक्षात आणून दिले. महाराणी ताराराणींच्या सैन्याचे नेतृत्व त्यावेळेपर्यंत पेशवे ही प्रथा नव्हती. महाराणी ताराराणी सर्वात पहिल्यांदा पेशवे ही प्रथा सुरू केली. स्वराज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे पहिल्या बाजीरावांचे वडील हे खऱ्या अर्थाने महाराणी ताराराणींचे पेशवे होते. महाराणी ताराराणींचे पेशवे युद्ध झाले. स्वराज्याच्या गादीवर त्याचा कोण बसणार छत्रपती शाहू महाराज बसणार की महाराणी ताराराणीच पुन्हा एकदा कारभार हाकणार याच्यातून दोन्ही स्वराज्यामध्येच युद्ध झाले. हे युद्ध आत्ताच्या असणाऱ्या तळेगावच्या ठिकाणी हे युद्ध झाले. परंतु या युद्धामध्ये महाराणी ताराराणींचे अर्थातच पेशवे बाळाजी विश्वनाथ भटांनी युद्धसमयी छत्रपती शाहू महाराजांची बाजू घेतली. परिणामी महाराणी ताराराणींच्या बाजूने लागणारा युद्धाचा निकाल हा छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने युद्धाचा निकाल लागला. शाहू महाराज त्या युद्धामध्ये जिंकले. परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये एकच युद्ध झालं आणि युद्ध अनेक झाली. युद्धाचा निकाल लागला परंतु निकाल लागून सुद्धा तह झाला. अशा स्वरूपाचा एकच इतिहास आहे तो म्हणजे हा इतिहास आहे. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने युद्धाचा निकाल लागला. युद्धाचा निकाल लागल्यानंतर दोन्ही सैन्य समोरासमोर होते. महाराणी ताराराणी व त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही समोर असताना आता युद्धाचा तह शाहू महाराज सांगितलं निकाल जर लागला तर आपण तह केला पाहिजे व तो तह आदिशक्ती कमलजा देवीचे मातेच्या साक्षीने या ठिकाणी या मंदिरात झाला. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने या युद्धाचा तह कमलजा देवी मातेच्या साक्षीने या ठिकाणी झाला. त्यानंतर आत्ताचे जे आपण म्हणतो सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन गाद्या त्यामध्ये कोल्हापूर ही गादी महाराणी ताराराणींनी सांभाळायची व सातारा ही गादी
छत्रपती शाहू महाराजांनी सांभाळायची. हा त्यावेळेसपासून इतिहास झाला आणि तो आज तागायत तो इतिहास हा चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने हाच आदिशक्ती कमलजा माता देवीच्या मंदिराचा प्राप्त लिखित स्वरूपाचा आणि मौखिक परंपरेने माझ्यापर्यंत आलेला हा इतिहास हा खऱ्या अर्थाने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आदिशक्ती कमलजा देवी मातेचा हा उत्सव हा खऱ्या अर्थाने 100 वर्ष पूर्ण झाली, शताब्दी पूर्ण झाली. परंतु मागाशी रामकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 5वी पिढी आहे आज सेवा करते. आमचे खापर पंजोबा वैकुंठवासी सद्गुरू रामदास बाबा कबीर विश्वावरती आत्ता जसं संकट चालू आहे कोरोना महामारीचं, त्यावेळेस सुद्धा विश्वावरती 1918 साली संकटच कोसळलेलं होतं. त्यावेळी वरळीला, आत्ताची वरळीला असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये त्यांनी श्रीराम जयरामचा जप हा 8 दिवस केला आणि तो जप करून त्या ठिकाणी सर्वात पहिला शंकराच्या मंदिराचा सप्ताह सुरू केला. त्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्ती कमलजा देवी मातेचा उत्सव हा खऱ्या अर्थाने तेव्हापासूनचा प्रारंभीचा हा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा असणाऱ्या या स्वरूपाच्या या 100 वर्ष जुन्या आणि 100 वर्ष परंपरेच्या आणि परंपरेचे म्हणणार नाही, गौरवशाली परंपरेचा हा खऱ्या अर्थाने इतिहास आणि असणारा हा सप्ताह उत्सव आहे. आणि हा उत्सव आज तागायत देशावरती नव्हे तर जगावरती कोरोना महामारीचं थैमान आहे, संकट आहे. जागतिक इतिहास जर का आपण संशोधन केला, जागतिक इतिहास जर का वाचला तर दर 100 वर्षानंतर येणारी पॅन्डेमिक अर्थात महामारी 1720 साली पहिली महामारी आली, नंतर 1820, 1920 आणि आता 2020. त्यामध्ये प्लेग, कोलोरा, फ्ल्यू, 1920ला फ्ल्यूची साथ आली होती. अशा असणाऱ्या या 3 महामाऱ्या आणि 2020ची कोरोना महामारीच्या असणाऱ्या या काळात देखील सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून खऱ्या अर्थाने हा सप्ताह चालू आहे. ही खऱ्या अर्थाने गौरवाचीच बाब आहे. ही गौरवाची बाब देवी सप्ताह चालू आहे ती सुद्धा, आणि खऱ्या अर्थाने कळमकर नागरिकांच्या साठी सुद्धा ही गौरवाची बाब आहे. आता सप्ताह चालू आहे, फक्त स्वरूप बदलले. दरवर्षी येणाऱ्या सर्व प्रमाणात असणारे लोक 200-300 भाविक या ठिकाणी कीर्तनास असायचे, परंतु आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थाने नवीन टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आपण आत्मसात केली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने नवीन टेक्नॉलॉजी हा वारकरी संप्रदाय सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून पुढे चालणारा संप्रदाय आहे. खऱ्या अर्थाने याची ओळख आज आपल्या या ठिकाणी झाली. अशा असणाऱ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रीय नागरिकांसाठी, महाराष्ट्रीय भक्तांसाठी हा खऱ्या अर्थाने असणारा उत्सव चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा असणाऱ्या उत्सवाच्या प्रारंभी सुरुवातीच्या काळामध्ये वैकुंठवासी सद्गुरू श्री हरिभक्त पारायण रामदास बाबा कबीर आमचे खापर पंजोबा त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हा सप्ताह सुरू केला व सुरुवातीची सेवा त्यांनीच केली. त्यानंतर वैकुंठवासी हरिभक्त पारायण वेदशास्त्र संपन्न तुकाराम महाराज कबीर पंजोबा अर्थात नाना त्यांनी नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी सेवा केली. त्यानंतर या गावावरती ज्यांनी नितांत प्रेम केलं आणि ज्यांचं सुद्धा या गावावरती शेवटच्या श्वासापर्यंत नितांत प्रेम होतं, नवे तर शेवटच्या श्वासाला पर्यंत आणि सोबत राहणारी माणसं खऱ्या अर्थाने कळमगावचे आहे जे म्हणत होते, असे आमचे आजोबा वैकुंठवासी हरिभक्त पारायण केशव महाराज कबीर अर्थात बापूंनी या सप्ताहाची सेवा केली. त्यानंतर 2005 ते 2020 या काळामध्ये आमचे काका हरिभक्त पारायण चैतन्य महाराज कबीर हे या ठिकाणी 15 साली सेवा करतात. दसऱ्याला सुद्धा त्यांचीच सेवा आहे खऱ्या अर्थाने. चालू झालेल्या हा 4 पिढ्या त्या झाले, रामदास बाबा, नाना, त्यानंतर बाप्पू, नंतर चैतन्य महाराज कबीर अर्थात बाबा, त्यानंतर माझी. खऱ्या अर्थाने आज मी या 5व्या पिढीतील एक पाईक या खऱ्या अर्थाने आज ठिकाणी सेवा करतोय. विठ्ठल.
पंची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवटा केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. खऱ्या अर्थाने वंश परंपरेने 5 पिढ्या असणारी ही सेवा आहे आणि खऱ्या अर्थाने सेवा हा उत्सव त्या ठिकाणी मी आज सुद्धा 5व्या पिढीतला सेवा करतोय. तुका म्हणे मज न घडता सेवा पुण्य ठेवा ओढवला. जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये तर खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची सेवा काही जास्त झाली नाही, परंतु पूर्वजांनी वाडवडिलांनी जी काही सेवा केली तिचं खऱ्या अर्थाने पुण्य हे आज मला लाभले आणि आज या ठिकाणी मी सेवा करण्यासाठी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिविठ्ठल. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता असलेला अभंग देवाच्या स्वरूप लक्षणाविषयीचे वर्णन करणारा. देवाचे स्वरूप लक्षण कोणते पण ज्ञानोबारायांनी सुरुवातीला देवाच्या लक्षणांविषयीचं वर्णन केलंय, देवाच्या रूपाविषयी सुद्धा वर्णन केलंय, तुकोबारांनी सुद्धा केले, नाथबाबांनी सुद्धा केले. देवाचे खऱ्या रूप कोणती तर एक सगुण आणि दुसरं आहे ते निर्गुण. ज्ञानोबाराय तर गोड म्हणतात तुझा सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. खऱ्या अर्थाने सगुण ज्ञानोबाराने सांगितले सगुण आणि निर्गुण हे एकच आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाय धरिले ते धरिले. सगुणाची जर का आपण उपासना केली तरी ती निर्गुण देवाच्या निर्गुण स्वरूपाविषयी जाते आणि निर्गुण स्वरूपी देखील उपासना केली तर ती सगुण स्वरूपा ठिकाणी जाते. हे खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांनी वर्णन केले. ज्ञानोबारायांच्या याच प्रमाणात नाथबाबांनी देखील पुष्टी दिली. नाथबाबांनी त्यांच्या हरिपाठामध्ये सांगितले निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जीवा जडे. निर्गुणी पावले सगुणी भजता. निर्गुणाची जर का तुम्ही उपासना केली तर ती सगुणापर्यंतच जाते आणि सगुणाची जरी उपासना केली तर ती देवाच्या निर्गुण स्वरूपात ठिकाणीच जाते. विकल्प धरिता जीवा जडे. यामध्ये जर का चुकून विकल्प जर का झाला तर जीवा शब्दाचा अर्थ जीभ, तर आमची जीभ जडेल हे नाथबाबांनी सांगितले. विठ्ठल देवाच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाविषयीच्या नाथबाबांनी आणि ज्ञानोबारायांनी खऱ्या अर्थाने एकच स्वरूप आहे. दोन्हींची उपासना जरी केली सारखीच. हे जरी ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायांनी आणि नाथबाबांनी जरी सांगितले असेल तरी पण तुकोबारायांनी देवाच्या स्वरूप लक्षणाविषयीचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. समचरण
चरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्तीराव. सम चरणदृष्टी सम शब्दाचा अर्थ गणितीय भाषेमध्ये सारखा. चरण शब्दाचा अर्थ पाय. खऱ्या अर्थाने देवाचे या पृथ्वीवरती भूतलावरती अनेक अवतार झाले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. भक्तांसाठी देवाने अनेक अवतार केले. परंतु शास्त्रामध्ये पुराणामध्ये जे वर्णन आहे ते देवाच्या 10 अवताराविषयीचे वर्णन आहे. मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी 10 देवाच्या अवतारांचं वर्णन हे खऱ्या अर्थाने शास्त्र पुराणामध्ये. हा 10 परंतु देवाचे 10 अवतार झाले. परंतु देवाच्या 10 अवतारामध्ये सुद्धा देवाचे चरण हे सारखे नाही आहेत. खऱ्या अर्थाने मत्स्य अवताराचा विषय येत नाही. मत्स्य कच्छ वराह नाही. देवाचे जर देव स्वरूपाचे 2 अवतार म्हणजे राम आणि कृष्ण. देव खऱ्या अर्थाने आपण समजतो ते देवच समजतो राम आणि कृष्ण. भगवान पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना देखील योद्धा असल्या कारणाने बाण मारण्यासाठी एक पाय हा मागे घ्यावाच लागला. चरण हे दोन्ही समान नाहीये. त्याचप्रमाणे भगवान परमात्मा कृष्णाला देखील बासरी वाजवताना एक पाय हा दुमडावाच लागला. वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. भगवान परमात्म्याला देखील बासरी वाजवताना एक पाय दुमडावाच लागला. त्या अवतारामध्ये देखील चरण हे सारखे नाहीत. परंतु भगवान विठ्ठलाच्या पंढरीरायाच्या पांडुरंग परमात्म्याच्या अवतारामध्ये चरण हे सारखेच. समपाय करकटी उभा तटी विवरेचा विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. व्यवहारामध्ये आपण अनेकांना म्हणतो दानशूर व्यक्तिमत्व आहे, दानशूर आहे. परंतु खऱ्या अर्थाने या भूलोकाचा त्रैलोक्याचा दानशूर कोण आहे तर तो भगवान परमात्मा विठ्ठल आहे. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या किनारी असणारा हा समान पायानी आपले हात कमरेवरती घेऊन हा भगवान विठ्ठल उभा आहे. समपाय करकटी उभा तटी भिवरेचा विटेवरी ज्याची पाऊले समान पाऊले हे फक्त विटेवरी भगवान परमात्म्याची आहे. तोची एक दानशूर दाता. तोच खऱ्या अर्थाने जगाचे कल्याण करण्यासाठी उभा असलेला हा दानशूर दाता आहे. जगाच्या संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संतांचे अवतार झाले. परंतु भगवान विठ्ठलाचा अवतार हा देखील जगाच्या कल्याणासाठी आहे. परंतु भगवान विठ्ठलाच्या अवतारामध्ये भक्ता राखे पाया
पायापाशी दुचनाशी संवारी. भक्तांना चरणी पायापाशी ठेवलेला आहे भगवंतांनी. परंतु अवतार जो घेतलाय तो जगाच्या कल्याणासाठी घेतलेला हा विठ्ठलाचा अवतार हा खऱ्या अर्थाने चांगल्यांचाच नव्हे तर पापी दरिद्री दारिद्र्य सर्वचा उद्धार करण्यासाठी असणारा हा अवतार आहे. जैसे तैसे उतरी कासे मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे पुंडलिका आदिलावर करुणा करे विठ्ठले. खऱ्या अर्थाने मूड पापी जैसे तैसे. जैसे म्हणजे हे पण ते पण सर्वांचाच, त्या ठिकाणी भेदभाव नाहीये. श्रीमंत गरीब जातीचा वर्णाचा कशाचाच भेदभाव नाहीये. सगळ्यांना चरणाशी एका अर्थाने सामावून घेण्याची ताकद औदार्य हे भगवान विठ्ठलाकडेच आहे. विठ्ठल खऱ्या अर्थाने सर्व ठिकाणच्या लोकांना मूळ पापी सर्वांना चरणाशी लावून हा फक्त भगवान विठ्ठल परमात्माच घेतो. आणि अशा असणाऱ्या तुकोबाराय म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. अशी असणारी सुंदर स्वरूपाची दृष्टी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. ध्यान जे लागले ते सुंदर आहे, तुकोबारांनीच वर्णन केलेले. अशा असणाऱ्या सुंदर भगवान परमात्म्याच्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी सर्वांना सामावून घेण्याची शक्ती औदार्य भगवान परमात्म्याकडे असताना देखील तुकोबारांमध्ये समचरण दृष्टी शब्दाचा खऱ्या अर्थाने अर्थ कृपा. या जगामध्ये असणाऱ्या सर्वांवरती कृपा करण्याचं सामर्थ्य औदार्य हे विठ्ठलाकडे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. वृत्ती शब्दाचा अर्थ इच्छा. माझी इच्छा जी आहे ना ती माझे मन हे भगवंताच्या चरणाशी भगवंताच्या ठिकाणी राहो. झाले समाधान पायी विसावले मन चित्त वृत्ती ही संपूर्ण खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणी राहो. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. चित्त जे आहे ना ते भगवान परमात्म्या तुझ्या पायाचे आहे आणि तू खऱ्या अर्थाने कृपा कर. खऱ्या अर्थाने तू खूप बरं सांगत विठ्ठल विठ्ठल. खरं तुकोबारा म्हणतात की खऱ्या अर्थाने जर का भगवंताच्या चरणाशी आपण लीन झालो, भगवंताची आपल्यावर जर का कृपा झाली तर या संपूर्ण विश्वाच्या असणाऱ्या पसाऱ्यातून खऱ्या अर्थाने आपली सुटका होते. आणि हेच महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले. आणि कोण लगे
ती खऱ्या अर्थाने भगवान विठ्ठलाच्या चरणात होते. ही एक दोन नव्हे तर तब्बल तुकोबांच्या आधी सुद्धा 8 पिढ्या विश्वंभर बाबांपासून चालत आलेली ही वारी आहे तुकोबांची. त्यामुळे तुकोबा म्हणतात तुका म्हणे मज न घडता सेवा पुण्य ठेवा ओढवला. ही सेवा आहे ना ती खऱ्या अर्थाने खंडित होऊ देऊ नको. अशा असणाऱ्या विठ्ठल स्वरूपाच्या विठ्ठलाच्या गोड स्वरूपाच्या वर्णन करताना ज्यावेळेस विठ्ठलाच्या वर्णनाचा विठ्ठलाचा प्रसंग उद्भवतो त्या अर्थाने खऱ्या अर्थाने कान्होपात्रेचा देखील त्या ठिकाणी आपण विसर पडता कामा नये. खऱ्या अर्थाने कान्होपात्र जे आहे खऱ्या अर्थाने का वेश्येची मुलगी, परंतु वेश्येची मुलगी असताना देखील अप्रतिम सौंदर्यवती लावण्यवती खऱ्या अर्थाने एवढी सुंदर असताना कान्होपात्रेने प्रश्न केला की मी एवढी सुंदर आहे, मी एवढी तेजस्वी आहे, तर परंतु या विठ्ठलामध्ये काय आहे? विठ्ठल हा तर काळ्या पाषाणाचा दगडाचा देव आहे, परंतु लोक या ठिकाणी जाऊन पाया तरी का पडतात? जर सौंदर्यवती देवाच्या स्वरूपाचं जर वर्णन केलं तर सुंदर अशा स्वरूपाची असणारी ही कान्होपात्रा कान्होपात्र म्हणते की भगवान सुंदर आहे, सुंदर आहे म्हणतात. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. नाथबाबांनी गोड दृष्टांत दिलाय. दिव्य तेज पुंज भगवंताचं जे तेज आहे ना ते खऱ्या अर्थाने न मोजण्या येणारे एवढं तेज आहे. शास्त्रामध्ये विज्ञान फार पुढे गेले, परंतु भगवंताचं तेज मोजता येईल एवढ्या प्रकारचं कोणत्याही यंत्राचा शोध आज तागायत देखील लागलेला नाहीये. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, मदनाचा म्हणजे सुंदर आकर्षित करून घेणारा हा पुतळा आहे. परब्रह्म केवळ बोलत असे अशा स्वरूपात मदनाचं तुकोबाराने ते गोड वर्णन केले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. राजस शब्दाचा अर्थ सुंदर, सुकुमार कोमल, मदनाचा पुतळा जो विटेवरती उभा आहे ना तो खऱ्या अर्थाने जगताला मनमोहित करणारा आकर्षित करणारा हा राजसुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र. चंद्र व सूर्याचं जे तेज आहे ना ते तेज सुद्धा ते दिव्य सुद्धा भगवान विठ्ठलाच्या मूर्तीस पुढे कमी आहे असे तुकोबारे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. राजसुकुमार मदनाचा पुतळा गोड स्वरूपाच्या या पुतळ्याचं वर्णन ज्ञानोबाने तर अतिशय गोड केले. पांडुरंग का कांती दिव्य तेज जळकती केळ भाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्नवे तेथेची शोभा. ज्ञानोबा म्हणतात नवर्नवे तेथेची शोभा. त्या ठिकाणची असणारी शोभा सुंदरता त्याचं वर्णन देखील होऊ शकत नाही. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्नवे तेथे शोभा. अगणित पुन्हा एकदा गणित नाही, कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. त्या ठिकाणी देवाचं असणाऱ्या स्वरूपाविषयीचं खऱ्या अर्थाने गणित हे होणार. पुंजाळले रत्नकेळ अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्नवे तेथेची शोभा. त्या ठिकाणचं वर्णन बोलण्याच्या ओघामध्ये कान्होपात्राचा विषय राहिला. खऱ्या अर्थाने कान्होपात्रा जे असणारी सौंदर्यवती लावण्यवती कान्होपात्रा. कान्होपात्राचे सौंदर्यवती बी एवढी सुंदरता असताना देखील लोक विठ्ठलाच्या पायाकडे का पडतात?
खऱ्या अर्थाने लोकांनी माझ्याकडे आले पाहिजे. परंतु ज्या वेळेस कानोपात्राला विठ्ठलाच्या शक्तीचा, विठ्ठलाच्या सद्गुरू कृपेचा खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्याला समजले, कानोपात्रे भगवान विठ्ठलाच्या चरणा ठिकाणी गेली, चरणाशी विठ्ठलाच्या चरणाशी कानोपात्रेने आपण नतमस्तक केले. आपल्या उजव्या हाताची 3 बोटे ही भगवान विठ्ठलाच्या उजव्या पायावरती ठेवली आणि खऱ्या अर्थाने जी विठ्ठलाची असणारी जी मूर्ती आहे ना, त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या ठिकाणी काळ्या दगडावरती, म्हणजे जी कानोपात्रा काळा दगड म्हणत होती, त्या काळ्या दगडावरती कानोपात्राच्या उजव्या हाताची 3 बोटेही फुटली. त्या ठिकाणी विठ्ठलाचे असणारे जे खऱ्या अर्थाने रूप आहे ते खऱ्या अर्थाने कानोपात्राला समजले. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची. हे कानोपात्र खऱ्या अर्थाने रूप समजले आणि कानोपात्रा त्या ठिकाणी कानोपात्रा खऱ्या अर्थाने विठ्ठलाची सेवक झाली. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी अभंगाचा सारांश खऱ्या अर्थाने पहिल्या चरणातच सांगितला. विठ्ठलाच्या चरणाशी नतमस्तक होणे, त्यानंतर विठ्ठलाची सद्गुरूची आपल्यावरती कृपा करून घेणे. एकदा का सद्गुरूची विठ्ठलाची आपल्यावरती कृपा झाली तर आपल्या दुसऱ्या या अनेक न लगे माईक पदार्थ, माईक सर्व जे खोटं जे आहे जगामध्ये सर्व मोहमाया आहे, हे जे खऱ्या अर्थाने वाक्य प्रसिद्ध आहे, या संपूर्ण पसाऱ्यामध्ये माईकामध्ये खऱ्या अर्थाने आपण अडकलो नाही पाहिजे. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा माझी इच्छा आहे ना तर त्या माईक ठिकाणी, अशा ठिकाणी राहू दे. एरते माईक दुःखाची जनती. दुःखाची जनती खऱ्या अर्थाने कोण आहे तर ते माईक पदार्थ आहे. खऱ्या अर्थाने दुःखाची जनती आहे. विठ्ठल विठ्ठल. लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. खऱ्या अर्थाने असणाऱ्या माईक पदार्थाच्या माईक पदार्थ हे माझ्या जवळ येऊ नको आणि माझ्या मनामध्ये माईक पदार्थाची इच्छा देखील प्रगट होऊ देऊ नको बरं सांगतात. परंतु भगवंताची विठ्ठलाची तुकोबारायांवरती कृपा झाली. कृपा झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात देवाकडून अनेक गोष्टी मिळतात, परंतु आम्हाला कोणत्याच गोष्टी नको. हे महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. ब्रह्मादिक दुःखाचे शिराणी तेथ दुस्थित जनी जडो देसी. ब्रह्मादिक पद आहे, ब्रह्मपद. खऱ्या अर्थाने ब्रह्मपद हे सहजासहजी प्राप्त होत नाही. 100 जन्म हे ब्राह्मण कुळामध्ये घ्यावे लागतात, त्यानंतर सत्कर्म करावे लागतं, त्यानंतर हे ब्रह्मपद प्राप्त होतं. परंतु तुकोबाराय सांगतात ब्रह्मादिक पद आहे दुःखाची शिराणी. हे ब्रह्मपद जे आहे ना ते सुद्धा दुःख देणारच ब्रह्मपद आहे. ब्रह्म प्लस अधिक, ब्रह्मादिक ही खऱ्या अर्थाने संधी आहे. ब्रह्म प्लस अधिक, ब्रह्मानंतर जी दुसरी जी पद आहेत ती सुद्धा खऱ्या अर्थाने दुःख देणारी आहे. ब्रह्मपद 100 जन्म ब्राह्मणाच्या घरात कुळामध्ये जन्म एक नाही तर अनेक जन्म ब्राह्मणाच्या घरामध्ये घेऊन सुद्धा जे पद मिळतं त्यानंतर असे ब्रह्मपद, हे ब्रह्मपद सुद्धा हे दुःख देणारं, क्लेश देणारं, तापदायकच हे ब्रह्मपद आहे. ब्रह्मपदानंतर प्रश्न उद्भवतो इंद्रपद. 100 यज्ञ केले, त्यानंतर सत्कर्म केले, त्यानंतर कोणतं पद मिळतं तर इंद्रपद. परंतु हे इंद्रपद पण कुठपर्यंत टिकतं जोपर्यंत पुण्य माणसाच्या जीवनामध्ये पुण्य आहे
तोपर्यंत इंद्रपद सुद्धा टिकतं. ज्ञानोबांनी गोड वर्णन केले. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणा येऊ लागती माघारे मृत्यूलोक. मग तया पुण्याची पावटी सरे. पुण्य जे आहे ना जीवनामध्ये, जे खऱ्या अर्थाने पुण्य जे आपण संपादन केलंय ते जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत इंद्रपद आहे. जर पुण्य संपलं तर इंद्रपद देखील आपल्याला सोडून जातं. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. खऱ्या अर्थाने आपण आज पारिभाषिक देवाला उटी केली. उटी शब्दाचा खरा अर्थ अंगावर जे चढलेलं आहे ते इंद्रपद जे अंगावरती आहे ना, मनामध्ये इंद्रपद जे मिळालेलं आहे ना, ते इंद्रपद सुद्धा पुण्य संपल्यानंतर हे जाणार आहे. मग तया पुण्याची सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोक. मृत्यूलोकाचं जे चक्र आहे ना, सायकल, ती खऱ्या अर्थाने पुन्हा माघारी आहेच परत, म्हणजे जाणार नाही. ब्रह्मपद जरी मिळालं आणि इंद्रपद जरी मिळालं तरी खऱ्या अर्थाने जन्म मृत्यू जे चक्र आहे ना, त्या चक्रामधून माणसाला हे जावंच लागणार आहे. विठ्ठल तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती. पुण्याचा क्षय जरी केला ना तरी देखील अधोगतीच आहे. अशा स्वरूपाचं इंद्रपद मिळालं, पुण्य मिळालं, जीवनामध्ये पुण्य संपादन केलं, सत्कर्म जरी घडले, पुण्य जरी मिळाले तरी देखील इंद्रपद आहे ना ते देखील पुण्य तोपर्यंतच माणसाजवळ आहे. त्यानंतर फार काळ आपल्याकडे टिकू शकत नाही. विठ्ठल अशा तर ब्रह्मपद इंद्रपद सर्व काही झाले. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेच दुःखी जणी जडो देसी. ब्रह्मपद झालं, इंद्रपद झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. सगळ्या गोष्टी या दुःख देणाऱ्या क्लेशदायकच आहे. त्यामुळे आता फक्त आम्हाला एकच पाहिजे, देवाची खऱ्या अर्थाने सेवा करायची. आणि हेच महाराजांच्या अभंगाच्या शेवटचं त्यांचे कळले आम्हावर मग जे जे कर्मधर्म नाशवंत
कर्मजन्य धर्मजन्य जे जे कार्य आहे ना ते देखील नाशवंत जाईल. खऱ्या अर्थाने सत्कर्म केलं, पुण्य केले तरी देखील ते सुद्धा हे नाशवंत आहे. तुकोबार सांगतात, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे जे वर्म आहे ना, भक्तीचे वर्म याच्या घरी आहे, त्याच्या घरी दया, क्षमा आणि शांती हे खऱ्या अर्थाने. आणि या तीनही गोष्टी दया, क्षमा आणि शांती ह्या ज्ञानोबारायांकडे होत्या. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानोबारांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. आपण सर्वजण ज्ञात आहात प्रसंग. ज्ञानोबारायांचा चरित्र संपूर्ण ज्ञात आहात. आळंदी नगरी, आळंदीमध्ये असताना ज्ञानोबारायांना भिक्षा देखील दिली नाही कुणी. भिक्षेच्या वेळेस ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये दगड टाकले, परंतु एक दिवस ज्ञानोबारायांना या सर्व गोष्टीचा चित्कारा आला. ज्ञानोबाराय मनाच्या अंतःकरणाशी ज्ञानोबा रडले आणि सिद्धपेठ क्षेत्री गेले. आपली असणारी ताटीमध्ये जाऊन बसले आणि ताटीमध्ये जाऊन बस ज्ञानोबारांनी ताटी बंद केली. ज्ञानोबारांनी या संपूर्ण असणाऱ्या तिरस्कार निर्माण झाला मनामध्ये की आता नको, खऱ्या अर्थाने आपण या सर्वापासून अलिप्त व्हावे. परंतु ज्ञानोबारायांना त्यांच्या संतत्वाची जाणीव ही खऱ्या अर्थाने मुक्ताईंनी करून दिली. आदिशक्ती मुक्ताईंचा आज खऱ्या अर्थाने जन्मदिवस आहे. खऱ्या अर्थाने मुक्ताईंचे हे चरित्र हे खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी वाचले पाहिजे. काम क्रोध मागे ज्ञानेश्वरा काम साठी बरा आहे. आपण खऱ्या अर्थाने जो अवतार घेतलाय ना, संत तोची जाना जगी दया शांती जया ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. खऱ्या अर्थाने संतत्व जर ज्ञानोबारायांना कुणी बहाल केले असेल तर ते खऱ्या अर्थाने मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना संतत्व बहाल केले. संत म्हणून पहिली हाक संत तोची जाना जगी, जगाच्या कल्याणासाठी असणारे संत आहात ते तुम्ही आहात. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी, ज्याच्या अंगामध्ये दया आणि क्षमा, दया अर्थाने भूतलावरती प्राणीमात्रांवरती करावयाची आपण दया आणि क्षमा माफ करणे हे कुणाकडे आहे, त्याचे संतांकडे आहे. दया क्षमा ज्याची अंगी, दया क्षमा शांती तेज देवाची वसती. दया क्षमा शांती हे खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांकडे आहे. म्हणून ज्ञानोबाराय आपल्या संतत्वाची जाणीव ही ज्ञानोबारांना मुक्ताबाईंनी करून दिली. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे त्यांचे कळले अमावर, जे जे कर्म धर्म नाश होते. कर्मजन्य धर्मजन्य सर्व जे कार्य आहे ना ते खऱ्या अर्थात नाशवंत आहे. नाश असणारे नाशवंत कार्य फक्त या ठिकाणी एकच आहे ती म्हणजे सद्गुरूची आपल्या विठ्ठलाची तुकोबांनी केलेली सेवा. तुकोबा ही सेवा ही खऱ्या अर्थाने एकमेव खऱ्या अर्थाने
कारण आहे. बाकी संपूर्ण गोष्टी या नाशवंत आहे. विठोबा रुक्माई समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीराव. देवाचे जे खऱ्या अर्थाने प्रथमदर्शी तुकोबारने वर्णन केलं आहे, खऱ्या अर्थाने देवाचे चरणांचे वर्णन केले. तेथे माझे अशा असणाऱ्या या सुंदर भगवान परमात्म्याच्या विठ्ठलाच्या गोड स्वरूपाचे देखील तुकोबाराने वर्णन करताना माझे चित्त आहे ना तुझ्या चरणाशी लागावे. माझे चित्त तुझे पायी साजरी तेथे माझे हरी वृत्तीराव. आणि कंद लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. या संपूर्ण पसारातून माझी मुक्ती कर. माझे जे मन आहे चित्ताच्या चरणाशी विलीन करून घे. तेथे माझे आणि कंद लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरण तेच दृष्टी जणी जडो देशी. कोणतंही पद नको, काही नको, फक्त देवा तू फक्त माझ्यावरती कृपा कर. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशवंत, कर्म धर्म सर्व प्रकारचं कार्य आहे ना ते संपूर्ण नाशवंत आहे. फक्त या ठिकाणी तुझ्या चरणाशी विलीन करून घे आणि माझ्याकडून तुझी सेवा करून घे. श्री संताची माता चरणा संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. भगवान पांडुरंगा आमचा माथा हा तुझ्या चरणी ठेवून घे. असं खऱ्या अर्थाने तुझ्या चरणी आमचा माथा टेकव आणि आम्हाला तुझ्या चरणी लीन करून घे. आणि आमच्यावरती आमच्यावरच नव्हे ते संपूर्ण या सृष्टीवरती खऱ्या अर्थाने तू कृपा कर. अशा पद्धतीने तुकोबारायांनी भगवान परमात्म्या ठिकाणी उद्गार काढले. ज्ञानेश्वर माऊली
तेथे माझे हरी नृत्य राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची श्राणी ते दुश्चित धनी जडो देसी तुका म्हणे त्यांचे कळल्या महावर्ण जे जे कर्मधर्म नाशवंत आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. झालेली सेवा जगद्गुरु कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानदेवांच्या चरणी कैवल्य जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांच्या चरणी आदिशक्ती कमलादेवी मातेच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देण्यापूर्वी जीवनातील पहिलीच सेवा आहे. तर खऱ्या अर्थाने बोलण्याच्या ओघाओघामध्ये जर कुणाचा नामोल्लेख टळला असेल त्याचप्रमाणे बोलण्याच्या जर चुकून एखादा शब्द गेला असेल तर आपण सर्वांनी मोठ्या अंतःकरणाने मला माफ करावं मी आपली क्षमा मागतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. बंद करा.